जानेवारी 2026 पासून 22 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये 38 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विधान भवनामध्ये काँग्रेसचे आमदार बाळासाहेब उर्फ अनिल मांगुळूरकर यांच्याकडून मांडण्यात आली। अनेक कुटुंबांना अद्याप शासकीय मदत आणि पीक विम्याचा लाभ न मिळाल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे असं त्यांनी विधान भवनामध्ये मांडले। अवकाळी पाऊस, गारपीट, कापसाचे उतरलेले दर, अपुरा आणि कमी दाबाचा वीज पुरवठा तसंच पीक विमा कंपन्यांची मनमानी ह्यावरती तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना त्वरित मदत, नुकसानीचे पंचनामे आणि भरपाई, कापसाला हमी भाव आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे सभागृहामध्ये। शेतकरी वाचला तरच देश वाचेल, घोषणा नव्हे ठोस कृती हवी अशी ठाम भूमिका काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळूरकर यांच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात आली। अध्यक्ष महोदय आहेत नंतर मी 293च्या प्रस्तावावरील चर्चेसाठी बोलण्यासाठी उभा आहे। मी यवतमाळ जिल्ह्यातला यवतमाळ मतदारसंघाचा आमदार असून माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या 2 महिन्यामध्ये जवळपास 38 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत सरकारची कोणतीही मदत पोहोचलेली नाही। यासाठी आपण लक्ष देऊन त्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो। काल झालेल्या पावसामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमध्ये एवढी पिकांची हानी झाली आहे, गहू, हरभरा, ऊस सगळा झोपलेला आहे। त्यावर पंचनामे त्वरित करून त्यांना मोबदला देण्यात यावा ही मी आपणास विनंती करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये विजेचा पुरवठा अत्यंत कमी आहे आणि जो पुरवठा होतो तो शेतकऱ्यांना रात्रीचा होतो। त्यामुळे सर्पदंश, विंचू यापासून त्यांना इजा होते, काही शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होतो। तो विजेचा पुरवठा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा देण्यात यावा असे मी आपणास विनंती करतो। आज आपण सोलरसाठी एवढं आपण प्रसिद्धी देतो, शेतकऱ्यांनी एवढ्या सोलरसाठी पैसे भरून सुद्धा त्यांना अजून पंपाचं ते सोलर लागलेलं नाही, त्याची सुद्धा आपण दखल घ्यावी। मी खालील शेतकऱ्यांच्या बाबी आपल्यासमोर ठेवू इच्छितो। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी, कापसाला हमी भाव देऊन, सोयाबीनला हमी भाव देऊन जसे आपण धानाला बोनस देतो त्याप्रमाणे सुद्धा कापसाला हेक्टरी 20,000, सोयाबीनला सुद्धा 20,000 हेक्टरी बोनस द्यावा असे मी आपणास विनंती करतो। शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा दाब असलेली वीज पुरवठा आपण करावा। पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। शेतकरी वाचला तर देश वाचेल, त्यामुळे शासनाने केवळ घोषणा न करता ठोस आणि तातडीची पावले उचलावी एवढीच आपणास विनंती करतो। धन्यवाद।